नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल। रोहा तालुक्यातील एका 17 वर्ष 7 महिने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी 1च्या सुमारास हा प्रकार घडला असून आईच्या फिर्यादीनुसार रोहा पोलीस ठाण्यात 20 मार्च रोजी रात्री 11च्या दरम्यान या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 मार्च 2025 रोजी 1च्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा रोह्यातील आरोपी सुलतान दाऊद पानसरे राहणार सिद्धार्थनगर खालचा मोहल्ला येथील आरोपीने रास्त धान्य दुकान येथे आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने बोलावून मोबाईलमधील किसिंगच्या अश्लील रील्स दाखवून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असा विनयभंग केला आहे। सदर बाब पीडित मुलगी हिने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीला घेऊन आरोपी यास जाब विचारण्यास गेले असता आरोपी याने दमदाटी करून अश्लील शब्दात शिवीगाळ केली। आरोपी हा रेशन दुकानधारक असून त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 74, 75, 1, 79, 351-2 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8-12 याप्रमाणे रोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पायक हे करत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी जितेंद्र जाधवसह तृप्ती भोईर, रोहा।